श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मंगळवार 14 जुलै रोजी ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे. ही अमावस्या मंगळवारी येत असल्यामुळे तिला भौमती अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. तर या दिवशी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्नान तर्पण विधी केल्या जातात. कारण ही जी अमावस्या आलेली आहे ही आपल्या पितरांना समर्पित केली जाते. ज्येष्ठ अमावस्या मंगळवार 14 जुलै रोजी आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येची सुरुवात सोमवारी 13 जुलै रोजी सायंकाळी 6:49 वाजता सुरू होणार आहे आणि मंगळवार 14 जुलै रोजी दुपारी 3:12 वाजता ही अमावस्या संपणार आहे. तर धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे या दिवशी सर्व भाविक भक्तांनी सावधगिरी बाळगायला हवी. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी आणि करिअरमध्ये अडचणी असेल तर याचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी म्हटले गेलेले आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी म्हटले गेलेले आहे. या दिवशी दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे. सध्या जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि याच्या पुढच्या आठवड्यातच सोमवती अमावस्या येत आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी म्हटलं गेलेलं आहे. या अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याबरोबरच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान दान आणि पूर्वजांची पूजा करण्यासाठी ही प्रथा आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार पुण्यकर्म प्राप्त होत असते जर आपण ही सेवा केली तर. भगवान शिवपूजेचे महत्त्व या दिवशी खूप सांगितले गेलेले आहे. कारण हा दिवस जो आहे हा शिव आणि माता पार्वतीला समर्पित केला जातो. चंद्राचा दिवस सोमवार आणि अमावस्या याचा दुर्मिळ संयोग झाल्याने या दिवसाचं धार्मिक महत्त्व वाढलं गेलेलं आहे. या दिवशी स्नान दाप जप तप आणि पितृतर्पण केल्याने विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होते. तर या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी आत्मशुद्धी पितृकृतज्ञता दानधर्म आणि भगवान शिवांच्या उपासनेने हा समर्पित दिवस जो आहे हा सर्व भाविकांसाठी लाभदायी म्हटला गेलेला आहे. सर्व काही आपल्याला 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी ही तिथी साजरी करायची आहे. आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत पवित्र आणि फलदायी म्हटल्यामुळे या दिवशी विशेष उपाय केले जातात. तर ज्येष्ठ म्हणजे वडीलधाऱ्या आणि म्हणून ज्येष्ठ अमावस्या ही प्रामुख्याने पूर्वजांना म्हणजेच पितरांना समर्पित असते. म्हणूनच ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि ज्येष्ठ अमावस्येने या ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होणार आहे. या अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योगसुद्धा जुळून आलेले आहे. तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये याचा उल्लेख जो आहे तर तो धर्मग्रंथामध्ये केलेला आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अनेक लोक आपल्या पितरांसाठी स्नान दान तर्पण पिंडदान करत असतात. यामुळे प्रखर पितृदोष नाहीसा होतो. तर पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होण्यासाठी काही ठिकाणी या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी नदी ठिकाणी जाऊन एक दिवा लावत असतात. आपल्याकडे या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचं व्रत देखील केलं जातं. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय एक प्रभावी उपाय शेअर करणार आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे आणि तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. असे 2 उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुळशीला ही वस्तू अर्पण केल्याने एखादा शत्रू घरात येऊन तुमची माफी मागेल. 7 पिढीचे दारिद्र्य नष्ट होऊन 24 तासामध्ये घराची पतीची मुलाची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये धन धान्य संपत्ती एवढी वाढेल की तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरताही भासणार नाही. 33 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा देखील कमी पडणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि तुळशीला अर्पण करायची आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र लिहायला विसरू नका.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावस्या या तिथीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते, कारण पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो, 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। म्हणूनच अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन एक दिवा लावून आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेतले जाते। म्हणून सोमवती अमावस्येला जर हा उपाय तुम्ही जर घरामध्ये अशा पद्धतीने जर केला, जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर हा उपाय आपण 3 वर्षांतून एकदाच करू शकतो, कारण सोमवती अमावस्येच्या दिवशी सोमवारी आल्यामुळे याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। तर या महिन्यामध्ये आपण जर हा उपाय केला तर आपल्याला या संपूर्ण महिन्याचं शुभफळ आपल्याला प्राप्त होते। साक्षात भगवान श्री हरिविष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तसंच सर्व तीर्थक्षेत्र स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। हिंदू धर्मात हा जो महिना आलेला आहे, हा संपूर्ण महिना श्री हरिविष्णूला समर्पित केला जातो। त्यानंतरचे जे 4 महिने आहे, तर या 4 महिन्यामध्ये श्री हरिविष्णूची पूजा करण्याबरोबरच भगवान शिव यांची पूजा केली जाते, कारण या अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। विष्णूची पूजा ही तुळशीशिवाय अपूर्ण आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकतो आणि ही पूजा जेव्हा करतो तुळशीची, तेव्हा संपूर्ण आपलं शरीर जे आहे हे शुद्ध होऊन आपण तुळशीची जेव्हा पूजा करतो तेव्हा मन प्रसन्न होते, शरीर शुद्ध होते। म्हणूनच ही पूजा केली जाते अशा पद्धतीने। म्हणून माता तुळशीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। आपण तुळशीची पूजा केली तर सर्व तीर्थक्षेत्रीचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे, त्यामुळेच या संपूर्ण महिन्यामध्ये तुळशीची पूजा करण्याला खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे। तुळशीची पूजा केल्याने आणि तिच्यासमोर दिवा लावल्याने सर्व काही दोष जे आहे, अडचणी ज्या आहेत, तर त्या नष्ट होतात। आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो, कर्जमुक्ती होते, पती पत्नीमध्ये वाद कमी होतात, धनलाभाचे योग जुळून येतात। जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, सतत तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो तर तो पैसा तुमच्या आजारपणामध्ये किंवा घरात काही ना काही समस्या येत असेल तर त्यामध्ये जो पैसा आहे तर तो निघून जात असेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागत असेल किंवा सतत तुम्हाला इतरांकडून पैसे घ्यावे लागत असेल, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, तर अशा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। कारण तुळशीला लक्ष्मी देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे। म्हणूनच आपल्याला हे पूजा जे आहे तर आपल्याला सकाळीच करायची आहे। आयुष्यामध्ये काही समस्या असतात, शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी हा उपाय केला जातो। शत्रू वारंवार त्रास देत असेल तर शत्रूचा त्रास हा सुद्धा कमी होतो। या उपायाने सर्व संकट दूर होतात। म्हणूनच आपल्याला घरामध्ये 33 महिने धन संपत्ती पैसा कधीच कमी पडणार नाही। या उपायाने वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभराट होईल। तर या दिवशी लवकर उठायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं जे गुलाबजल आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे, ज्यामुळे मन आणि शरीर हे शुद्ध होते आणि आपण ज्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करणार आहोत तर मन शुद्ध आणि सात्विक झाल्यामुळे त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते। आणि सर्वात प्रथम आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे। सकाळी उठून लवकर स्वच्छ स्नान करायचं आहे। स्वच्छ कपडे परिधान करून सर्वात प्रथम देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे। देवघरामध्ये बाळकृष्ण यांची मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। छान आपल्याला अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचे आहे। पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करायचे आहे। घरातील वातावरण हे सुगंधित करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण घरामध्ये तुळशीच्या पाण्याने गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एखाद्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला 5 जे काळी मिरी आहे तर ते टाकायचे आहे आणि हा दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे। अशा पद्धतीने हा दिवा लावल्याने आपल्या घरातील जेवढीही नकारात्मकता आहे तर ती दूर होते।
त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे, प्रभावी मंत्र आहे, 108 वेळा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरात असणाऱ्या समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर तुम्ही तुळशीजवळ करत असाल तर सर्व समस्या ह्या आपोआपच दूर होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येऊ लागते. या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे, कारण संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय जर केला तर घरामध्ये साक्षात्कार होतो आणि घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत होत असते. म्हणून हा उपाय नक्की करून पहा. आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीला या दिवशी उसाचा रस घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ टाकल्यानंतर 11 वेळा आपल्याला ओम वासुदेवाय नमः, ओम वासुदेवाय नमः हा मंत्र जो आहे हा तुळशीजवळ 11 वेळा तुम्ही दूध अर्पण करता तुळशीला, त्यावेळेमध्ये आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा महामंत्र म्हटल्याने सर्व संकट दूर होतात आणि आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण होत असते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.